नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया माहीला नीलने तोंड दाबून ओढत ओढत बेडरूममध्ये आणलेलं असतं आणि बेडरूममध्ये आणतो, ती झटका देते आणि लांब जाते. नीलला म्हणते, काय रे, काय वागणं हे कळतंय का तुला, काय वागतोय? सॉरी सॉरी माही, ती बाई रमाला ओळखत होती आणि तिने जर तुला बघितलं असतं तर अजून प्रॉब्लेम झाला असता, म्हणून खरंच सॉरी. माहिती आहे मला, तिला बघितलं मी, पण नंतर लक्षात आलं माझ्या, म्हणून काय माझ्याशी असं वागशील का? काही वागायची अक्कल आहे का तुला? नील म्हणतो, माही काल कुठे गेली होतीस ग? जरा थांबते आणि म्हणते, गेले होते अक्षयला भेटायला. काही प्रॉब्लेम आहे का नील तुला? आणि हो, आत्तासुद्धा त्याला भेटायला जाणार आहे. काही प्रॉब्लेम आहे तुला? नीलला अशी पटकन ती रूममध्ये लोटते आणि बाहेरून दरवाजा लावून घेते. नील माही माही करतो तोपर्यंत त्याला लॉकही केलेलं असतं. रमा आणि नैना गप्पा मारत बसलेले असतात. रमा म्हणते, काय ग, आम्ही सगळे घरात आल्यावर नैना तू परत गेली होती का बाहेर हे सांगत होते. नैना एकटीच बाहेर गेली. अगं हो, माझी बॅग राहियो ना बाहेर, मग तीच आणायला गेली होती. मी तरी त्यांना सांगत होत्या काहीतरी राहिलं असेल म्हणूनच नैना इतक्या रात्री एकटी बाहेर गेली. आणि काय ग, इतक्या रात्री तू बॅग घेऊन नेमकी गेलीच कुठे होती? रमा म्हणते, काय ग, जेवायला तर आमच्याकडेच होती, मग बॅग घेऊन इतक्या रात्री कुठं गेली होती? अगं बॅगेत फोन होता ना आणि मला फोन करायचा होता, मग तशीच बॅग उचलली आणि गेले बाहेर. हो असं आहे का? रमा म्हणते, नाही ना, एक गोष्ट सांगू का, वाईट वाटू देऊ नको. तुला जर कुणाला भेटायचं असेल ना, एकदम बाहेर भेटत जा, नाही तर डायरेक्ट घरात आणत जा. सगळ्यांसमोर बोलली तर जरा बरंच वाटणार, उगाच लपून छपून भेटली तर उगाच काहीतरी गैरसमज होणार. आणि एखादी गोष्ट त्याहूनही तुला लपवण्यासारखी वाटलीच तर तू अगदी गेटच्या बाहेर कुठेतरी लांब जात जा. कळतंय का नाही ना मला सांगायचं काय? जेव्हा रमा तिला म्हणते की काहीतरी लपवतीये तेव्हा नैनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती रडायला लागते. काय ग, मी काहीतरी लपवते असं तुला वाटतंय? आणि रमा, तू काहीच लपवत नाहीये, तू सगळं नॉर्मल आणि सगळं खरं वागतेय का आमच्याशी? काय म्हटलीये नैना, मला काही कळत नाहीये. काय ग, तू माही आहेस आणि रमा तर गेली, मग हे लपवत नाहीये का तू? आणि मला म्हणतेय काहीतरी लपवतेय म्हणून? अच्छा हे होय, हे म्हणजे अजून काही आहे का दुसरं? रमाबरोबर बोलून नैना बाहेर आलेली असते. दार ओढून घेते आणि दारातच उभारून म्हणते, रमा, नैनाबद्दल असा विचार करते म्हणजे माझ्याबद्दल तू अजूनही असाच विचार करते? म्हणजे तू नैनाला अजूनही ओळखलेलं नाहीये आणि मी काय तुला खरंच माहिती नाहीये, अजूनही गैरसमजच आहे रमा तुझ्या मनात. नैना म्हणते, रमाला मी काय सांगायला गेले होते आणि तिनेच मला काय ऐकवलं. इतकं वाईट वाटलं ना मला खरंच रमा, की बस. बिचारी नैना आता तिच्या रूममध्ये डोळे पुसत गेलेली असते. माही इकडे अक्षयला भेटायचं म्हणून घाईघाई नीलला कोंडून घरातून पळून आलेली असते. तेही धावत धावत आता रस्ता क्रॉस करायचा असतो तिला. समोर अक्षय काहीतरी मीटिंग असती, कुठल्या तरी क्लायंटला भेटायचं असतं म्हणून अगदी तिच्या समोर असतो आणि तो फोनवर बोलत असतो. अक्षयने माहीला बघितलेलं नसतं, पण माही मात्र अक्षयला बघते. माही अगदी घाईघाईने आलेली असती. समोर बघते तर काय, अक्षय तोही अगदी तिच्या समोर आणि कोणाशी तरी बोलतोय. साईटवर आलेला असतो तो. आता माही त्याला बघत तशीच उभी राहते आणि जेव्हा त्याचं लक्ष जायला लागतं तेव्हा पटकन ती लपून जाते. अक्षय तिथेच कोणाची तरी वाट बघत थांबलेला असतो आणि माही मात्र एका गाड्यावर, फुलांचा गाडा असतो त्याच्याकडेला लपून घेते आणि तिथून ती अक्षयला बघत असते. अक्षयची माहितीही नाही की मला माही बघतीये किंवा माहीने माझ्यावर लक्ष ठेवलंय. अक्षय ज्या क्लायंटला भेटायला आलेला असतो तो येतो आणि अक्षयची आता मीटिंग सुरू झालेली असते. माही मात्र लांबून एकटक त्या अक्षयला बघत असते आणि त्याच्याकडे बघून हसत असते. त्या गाडीवरचं एक गुलाबाचं फुल हातात घेते आणि कदाचित तिला असं वाटतं की हे जाऊन अक्षयला द्यावं आणि मला काय वाटतंय ते त्याला सांगावं. माहीने विचारही केलेला असतो आणि ती जाऊन त्याला सांगणारही असते की मी माही आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तिला लगेच काल नैना बोललेली असते ना, ते लगेच आठवतं. अगं बाई जा, त्याला सांग तुझ्या आईने आणि नैनाने मिळून तुला फसवलं, मला माहीला रमा बनवून घरात आणलं आणि तुझी बायको म्हणून इथं ठेवलं. सगळा काही प्लॅन रमा या घरात नाहीये हे दाखवण्यासाठी होता आणि तुला कळू नये की रमा या घरात किंवा म्हणजे या जगातूनच निघून गेली आहे आणि तिच्या जागेवर मला आणलेलं असतं, म्हणजे रमाची कमी तुला कधी भासू नये म्हणून सीमाने आणि नैनाने मिळून हा प्लॅन केलाय. जागं बाई जा, त्याला सांग तुला काय वाटतंय ना माही ते कर. नैना तिला खूप फोर्स करते आणि जा जा असं सांगते. माहीला हे आठवतं रात्री काय घडलंय. माहीला किस ते गुलाबाचं फूल असं तोडून टाकते आणि जागेवरच थांबते. ती विचार जो केलेला असतो की आता लगेच जाऊन अक्षयला सांगायचं की मी तुझ्यावर प्रेम करते. माही आता जागेवरच थांबलेली असते. कुठेतरी नैनाच्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम झालेला असतो. माही आता स्कार्फ बांधते आणि डायरेक्ट गुलाबाचं फूल घेऊन ती अक्षयच्या समोर चालत आलेली असते आणि लगेच थांबते आणि त्याला गुलाब देते. तो म्हणतो, काय चाललंय हे, कोणाला दुसऱ्याला द्यायचंय, चुकून मला देताय का? ती म्हणते, नाही तुलाच द्यायचंय, आमचा एक
गेम चाललाय आणि रॅन्डमली एक मुलगा जो हँडसम मुलगा दिसेल त्याला जायचं आणि डिरेक्टली हा गुलाब द्यायचा असं ठरले. आमच्या सगळ्या फ्रेंड्समध्ये आधी जो मुलगा हँडसम सापडेल शी इज लकी नाव. वाव, थँक्यू. अक्षय जरा विचार करतो आणि ते फुल घेतो. आणि हे जर माझ्या बायकोला घरी जाऊन सांगितलं ना तर ते हसणार आहे माझ्यावर. आणि थँक्यू, मला खूप छान वाटलं. तुझं नाव काय? माही. माही म्हणायला लागलेली असते, जरा थांबते आणि दुसरं नाव सांगून ती मोकळी होते. अक्षय थँक्यू थँक्यू म्हणत त्या क्लायंटसोबत तो निघून गेलेला असतो. माही मात्र त्याला गुलाब दिला या आनंदामध्ये त्याच्याकडे बघतच उभी राहिलेली असते. अक्षय खूप लांब जातो तरीही माही त्याला एकटक बघतच उभी राहिलेली असते. आणि तिने ठरवलेलं असतं काही झालं तरी त्यालाच प्रेम करते म्हणून सांगायचं. ती सांगितलेलं नसतं प्रेम करते, पण लाल गुलाब देऊन प्रेमाचं प्रतीक तर तिने दिलेलं असतं. माही तोंडाचं स्कार्फ काढते आणि लांबपर्यंत त्या अक्षयला बारीक बघत उभी राहिलेली असते. तिचा पिच्छा करत करत बरोबर तिथे नील आलेला असतो आणि नील बघतो हा काय प्रकार झालाय. नीलला इतका राग येतो, भयंकर चीड आलेली असते. तो येतो आणि तिच्या जवळ उभा राहतो. झालं, इतकी घाबरते ती आणि अशी टणकन उडते. ते काय रे नील, काय माझा सारखा पाठलाग करत असतो? नील म्हणतो, माही तुला कळतंय का किंवा लक्षात येतंय का तुझ्यावर किती वाईट वेळ आली आहे? अगं तू अक्षयवर इतकं जिव्हापाड प्रेम करते, त्याच्यासमोर जाताना चेहरा लपवा असं वाटतोय तुला. डायरेक्ट त्याच्यासमोर जाऊ शकत नाही किंवा त्याच्यावर किती प्रेम करते हेही त्याला सांगू शकत नाही. इतकी वाईट वेळ आली ग माही तुझ्यावर. नील म्हणतो, अक्षय समोरचं डायरेक्ट गेली ना माही बनून तर अक्षय तुला उभा सुद्धा करणार नाही सेकंदभर. त्याची रमा आणि रमावरच अक्षय प्रेम करतो आणि अक्षय रमा हीच जोडी परफेक्ट आहे. माहीच त्यांच्यामध्ये आली ना तुला उभं सुद्धा करणार नाही. बघणं बोलणं तर खूप लांब राहिलं. त्यामुळे ना हे फालतू प्रयोग, हे फालतू प्रयत्न करणं ना बंद कर माही. कळतंय का तुला? नॉर्मल जगायला शिक ग. उगाच कशाला नसते उद्योग करायला जातीये तू. नील इतका समजून सांगत असतो या माहीला, पण माहीवर मात्र काही परिणाम होत नाही कारण ती अक्षयच्या प्रेमात अगदी वेडी झालेली असते. काही झालं तरी तिला अक्षयच्या जवळ राहायचं असतं. अक्षयवर प्रेम करते हे तिला दाखवून द्यायचं असतं. नील म्हणतो, का ग माही, ह्या अक्षयच्या मागे जाशी प्रेम करत फिरली तर काहीच मिळणार नाहीये तुला. आणि तुला एक ऑफर दिली आहे मी, त्या ऑफरचा जो विचार केला तुला प्रेम मिळणार, पैसा मिळणार, घर मिळणार आणि चांगली इज्जतही मिळणार. या 4 गोष्टी जर तुला अक्षयला सोडून मिळणार असतील तर अक्षयला सोडायला काही हरकत नाहीये. चांगला बारीक विचार कर माही. अक्षयचा नाद सोडून दे, माझ्याशी लग्न कर, पैसा मिळव, घर मिळव आणि मी तुझ्यावर खूप प्रेमही करेल. त्यामुळे तू जरा विचार कर, अक्षयला सोडून नीलकडे कधी यायचं. माही ऑफर अजूनही चालू आहे, ऑफरचा फक्त विचारच कर. नील इतका प्रयत्न करत असतो तिला सांगायचा की त्या अक्षयचा नाद सोड, त्याची रमा आहे आणि तो फक्त रमावरच प्रेम करतो. तू कितीही प्रयत्न केला अक्षयला प्रेम करते म्हणून सांगायचा किंवा त्याच्या जवळ जायचा, तुला वाऱ्याला सुद्धा उभं करणार नाहीये तो. तेव्हा माही हे सगळे घाणेरडे प्रकार जागेवर थांबव, माझा विचार कर आणि सुखाने लाईफ जग. कळतंय का तुला? आणि जर मीही नाही, अक्षय नाही, तर तुझ्याकडे काहीच राहणार नाहीये, ना पैसा, ना घर, ना राहायला जागा. कळतंय तुला? त्यामुळे माही अजूनही विचार कर, तेही डोकं शांत ठेवून. माही आता त्याच्याकडे बघत तशीच उभी राहिलेली असते. ती नीलला एकाही शब्दाचं उत्तर देत नाही. इकडे आजीने रमाला बोलवलेलं असतं तिच्या रूममध्ये आणि एक लिस्ट देते, हे ऑनलाईन बोलवायचंय आणि लगेच बोलवायचंय. रमा वाच बरं जरा, ह्याच्यात काय कमी आहे, काही कमी जास्त असलं तर मला सांग जरा. आता आजीने ती लिस्ट केलेली असते, ती इंग्लिशमध्ये केलेली असते. रमा हातात घेते आणि म्हणते, अरे बापरे, या आजीने सगळं इंग्लिशमधून लिहून ठेवले, आता मी वाचू कशी? ऑर्डर करणं तर खूपच लांब राहिलं. आजी म्हणते, काय ग, इंग्लिश मिडियमला शिकली आहे, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली मुलगी आहे आणि साधा इंग्लिशचा एक शब्दही वाचता येत नाही. ती गुतत शब्द वाचत असते. आजी म्हणते, कमाल या माही तुझी, काय मूर्खासारखं करतेस ग तू? तुला वाचता सुद्धा येत नाही का? लिहून दिलेलं कळत नाहीये की अक्षर वाचता येत नाहीये? आजी म्हणते, मूर्खासारखं काय बघती ग? परवा तर त्या क्लबमध्ये धाड इंग्लिश बोलत होती, सगळ्यांची अशी बोलती बंद करून टाकली, आता छोटी लिस्ट सुद्धा वाचता येत नाही. मान्य आहे आजी, पण आता सध्या मी कोण आहे? माही आहे का? रमा बनून तुमच्या घरात राहते म्हटल्यावर मी रमासारखंच वागायला पाहिजे ना वेंदळेपणाने? मला तर माहिती आहे ना तू माही आहेस, मग का त्या रमाचं नाटक करते? सारखं रमा असल्याचं वागवतीये. रमा बिमा काही नाही, माही असल्यासारखं धाड वाच. कळतंय का? उगाच नाटकं करू नको माझ्यासमोर. आता बरोबर तिच्या मागे नैना येते, तिच्या हातून लगेच ती लिस्ट घेते. मॅम मी वाचते की, हे दे ग इकडं. आणि नैना घेते आणि मी वाचते. आजी म्हणते, अजिबात तू वाचायचं नाहीये. मी कुणाला सांगितलंय? रमाला. मग रमानीच वाचायचं ना, तू कशाला मध्ये मध्ये करतेस ग? अहो मॅम, तुम्हाला थोडी हेल्प होणार ना, करू द्या मला. नैना म्हणते, मॅम दूध ठेवलंय ना तापायला गॅसवर, मग ते उतू जाणार, ह्याचं टेन्शन आलंय ह्या रमाला. आजी म्हणते, माही कधीपासून दूध बीध अशा छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागली आणि इतका बारीक जर विचार करायला लागली तर रिअल रमा होऊन बसायची ही. अगदी रमासारखं परफेक्ट वागायला बघतीये. मुली, अगदी रमा होण्याची काही गरज नाही हा.
तू माही आहेस ना, मला माही म्हणूनच आवडते. रमा होऊन तिच्या कॅरेक्टरमध्ये घुसू नकोस. नयना म्हणते मॅम तुम्हाला माहिती आहे ही रमा नाही माही आहे, पण अक्षयला माहिती आहे का ही रमा नाही माही आहे? तो आपली रमाच समजतो ना. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं तरच अक्षयच्या नजरेत येणार नाही ना. आणि ही जो परफेक्ट माहीसारखी वागली बिंदास्त तर अक्षयच्या लगेच लक्षात येणार आणि अक्षय म्हणणार की माझी रमा असं वागणं शक्यच नाही. अक्षय कुणावर प्रेम करतो? त्याच्या रमावर. आणि मग ही जर तशी वागायला गेली तर अक्षय हिच्याशी प्रेम करेल का? बोलणार सुद्धा नाही. म्हणून हिला परफेक्ट रमा बनून राहणंच योग्य आहे. त्यामुळे आजी तुम्ही उगाच हिला माही बनून राहायचं शिकवू नका प्लीज. नयना आलेली असते. ऐन वेळेला रमाला तिने सावरून घेतलेलं असतं. रमा बापरे इतकं तिला आनंद होतो की बस, कारण आजीने तिला चांगलंच कात्रीत पकडलेलं असतं. आजी म्हटल्यावर कोणाचं काही चालणार नाही. तिने पकडलंय म्हटल्यावरती तिला हवंय ते करून घेणार, मगच आजी काही ते सोडणार. बिचारी नयना ऐन वेळेला येते आणि ह्या रमाचा जीव वाचवते आजीपासून. आता आजी म्हणते जागं बाई जा माही, अगं रमा जा तू आणि तुझं दूध तापतंय ना त्याच्याकडे लक्ष दे. उगाच उतू बितू गेलं तर रडायला बसली, कारण रमा तशीच करायची. आणि हे बघ चांगलं लक्ष दे बघ तुझ्या कामावर. जागं बाई जा. हो आजी जाते. आणि दूध तापलं ना की असा फक्कड चहा बनवून आणते तुमच्या दोघींसाठी मी. चला नयना येते ग मी. आणि आता तिथून रमा निघून गेलेली असते. नयना आता ती लिस्ट आजीला वाचून दाखवत असते. आजी काहीही बोलत नाही, नयनाकडे बघतच थांबलेली असते. नयना ती लिस्ट वाचायला लागलेली असते. आजी म्हणते नयना कितीही जरी म्हणत असली की ही माही रमा बनायचं नाटक करतीये किंवा परफेक्ट रमा व्हायला ती तयारी करतीये, पण हे शक्यच नाहीये. इंग्लिश वाचण्यात इतकी गडबड करतीये, इतकी घाबरती, इतकी गोंधळून जाती. स्वतःला जे येतंय ते तर माणूस विसरू शकत नाही ना. जरी रमा बनायचा प्रयत्न करतीये पण ती माही आहे ऑलरेडी, तिला सगळं काही येतं, हे कसं विसरणार ती? काहीतरी गडबड नक्कीच आहे. रमा माही आणि ही नयना काहीतरी फरक आहे, पण नयना काय लपवतीये किंवा ती माही रमा काय लपवताय ना हे मला शोधून काढायलाच लागणार. आता आजीला कुठेतरी शंका आलेली असती, नयना ही रमा माही काहीतरी घोळ आहे आणि हा घोळ मला शोधून काढायलाच लागणार. आजी खूप हुशार असते आणि त्याप्रमाणे ती बरोबर विचार करत असते. रमाने काहीतरी आणलेलं असतं, त्या माणसाला ती पैसे देते आणि तो परत सुट्टे पैसे देतो. रमा ते पैसे घेऊन आतमध्ये येत असते. तितक्यात तिचे पैसे खाली पडतात, तेही सोफ्याच्या खाली गेलेले असतात. ती खूप काढण्याचा प्रयत्न करते पण ते पैसे काय तिच्या हाताला येत नसतात. आजी येते आणि आजी म्हणते ही म्हणतात की माही रमा बनण्याचा प्रयत्न करते आणि परफेक्ट रमासारखंच तिला वागायचंय, रमा होऊनच तिला दाखवायचंय. अक्षयच्या नजरेत तिला यायचं नाहीये. पण कितीही काही लपवलं, कितीही प्रयत्न केला तरी माणसाचा मूळ स्वभाव काय बदलत नाही. कधीतरी माणूस मूळ स्वभावावर येतो म्हणजे येतो. आता ही कितीही रमा बनण्याचं, कितीही साधी होण्याचं नाटक केलं तरी ही ॲक्च्युअलमध्ये कोण आहे? माही आहे हे कधीतरी ती वागणार आणि तसं तिच्या समोर जाणवणार सुद्धा. आता आजी तिची टेस्ट घ्यायची म्हणून माही माही असा आवाज देते, पण ती तिला काही रिॲक्शन देत नाही. आणि आजी लगेच म्हणते रमा, ही लगेच म्हणते ओ. मग आजीच्या लक्षात येतं जेव्हा मी माही माही म्हटले तेव्हा हिने लक्ष दिलं नाही आणि रमा म्हटल्यावर एकाच मिनिटात तिने ओ दिलं. काय शोधतीये ग रमा? अहो आजी, अहो पेपरवाल्या दादांचं बिल क्लिअर केलं, मग त्यांनी सुट्टे पैसे दिले. इकडे येत होते मी तर 1 रुपया पडला आणि या सोफ्याच्या खाली गेल्या. अगं रमा 1 रुपया ना पडला तर पडला, पडू दे की, एवढा काय विचार करते ते 1 रुपयाचा? आजी असं कसं बोलताय तुम्ही? अहो थेंबे थेंबे तळेच असे ना, थोडे थोडे पैसे जोडले तर खूप काही पैसे होणार. असं 1 रुपया सहज जाऊ दिलं तर पैसे साचणार आहे का? ह्या बोलण्याचा मात्र आजीला लगेच शॉक बसतो आणि क्लिक होतं की हे सगळ्या गोष्टी ह्या बारीक निरीक फक्त रमा आणि रमाच बोलू शकते. माही इतक्या बारीक गोष्टींचा कधीही विचार करणार नाही. रमाला फायनली तो 1 रुपया सापडलेला असतो. आजी हे बघा सापडलाय मला 1 रुपया, आणि ते पैसे घेऊन ते आता निघून गेलेले असते. आजी म्हणते रमा अशी वागू शकते? 1 रुपया सोफ्याखाली केला म्हणून इतकं टेन्शन घेऊन काढण्याचा प्रयत्न करू शकते? हे माही वागणं अशक्य आहे. हे रमा आहे म्हणून तर ही वागली तर नाही कदाचित. ही खरी खरी रमा तर नसेल. आता आजीच्या डोक्यात अनेक प्रश्न असतात आणि अनेक विचार चालू असतात. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजीला हळूहळू मिळवायची असतात आणि आजी परफेक्ट असते, त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती मिळवल्याशिवाय काही शांत बसणार नसते. आजी म्हणते मला तर माहितीच आहे ऑलरेडी की ही माही आहे, रमा नाहीये. मग ही कुणाला दाखवण्याचा प्रयत्न करते की माही नाही रमा आहे आणि रमा म्हणूनच सारखी घरामध्ये फिरते. आता अक्षय नाहीये, मग अक्षय नाहीये तर हिने नॉर्मल माहीसारखं वागायला काय हरकत नाही ना. पण ही कुणापासून लपवती आणि कुणाला काय दाखवायचा प्रयत्न करते? काहीतरी झोल आहे, हा झोल मला शोधून काढायला लागणार. आजी मात्र आता पिच्छा पुरवणार तेव्हाच आजी काय तो श्वास घेणार. आजी पूर्ण मागं लागलेली असते नयनाच्या आणि माहीच्या. एक्झॅक्टली ही माही आहे की रमा हे शोधून काढायचं, तेव्हाच काय आजीला आता शांतता मिळणार असते. अक्षय घरी आलेला असतो, तो खूप दमलेला असतो. तो घाईघाईने घरात येतो.
रमा काहीतरी काम करत असते हॉलमध्ये. आला तुम्ही? अरे बापरे, किती दमलेले दिसताय तुम्ही. रात्री झोप झाली नाही ना, बघा चेहऱ्यावर कसं दिसतंय. तुम्ही ना आता फ्रेश व्हा, मी आलेच बघा. अगं रमा, पण डब्बा गाडीतच राहिलाय, प्लीज तेवढा आणते की मी. आणि आता रमा चावी घेऊन गाडीतून डब्बा आणायला चाललेली असते. रमा गाडीजवळ येते, दार खोलते तर काय, डब्याजवळ गुलाबाचं फुल असतं. अरे बापरे, यांनी माझ्यासाठी गुलाब आणलाय आणि म्हणून म्हटले की डबा गाडीतच विसरलोय, म्हणजे हे मुद्दाम डबा घेऊन नाही आले आणि मी गाडीतून डबा आणावा असं यांना वाटत होतं. यांनी माझ्यासाठी इतक्या प्रेमाने गुलाब आणलाय. वाव, कसे आहेत ना हे छुपे रुस्तम. गुलाब आणलाय मग स्वतःच्या हाताने द्यायचा ना, मला सांगितलं गाडीतून घेऊन ये. खरंच बाबा, कमाल आहे अक्षय तुमची. अक्षय बिचारा आराम करत असतो, निवांत त्याला डुकलाही लागलेला असतो. ही रमा येते आणि त्याची एक वेणी कानामध्ये घालते आणि त्याला उठवते. तो इतका घाबरतो आणि पटकन असा घरपडून उठतो. ही असं करत असते. काय ग, पाणी हवंय का, त्रास होतोय का घशामध्ये. ती गुलाब लावलेला असतो, ते गुलाब दाखवण्यासाठी अक्षयला सांगत असते की हा बघ मी गुलाब लावलाय, इतक्या प्रेमाने तो आणलाय. अक्षय म्हणतो पाणी बिणी हवंय का, त्रास होतोय का तुला रमा. ती परत त्याला तसंच करते आणि गुलाब दाखवण्याचा प्रयत्न करते. अक्षय बिचारा थकलेला असतो, दमलेला असतो, त्याचं तिच्याकडे लक्षच जात नाही लवकर. ही काय दाखवण्याचा प्रयत्न करते हेही त्याच्या लक्षात येत नाही. अरे वा, एक मिनिट दाखव इकडे रमा, दाखव. ती लगेच दाखवते. वाव, गुलाब किती सुंदर आहे आणि मस्त आहे, तुला खूप छान दिसतोय रमा. आणि तो परत डोळे झाकून आराम करायला लागतो. अरे मला कोणीतरी दिलंय गुलाब. अरे वा, छान या, खरंच मस्त या. अरे हो रमा, तुला माहिती आहे का, मला एक तुला गोष्ट सांगायची आहे. आज मी मीटिंगसाठी गेलो होतो एका जागेवर. अगं मी माझ्या क्लायंट सोबत चाललो होतो, रँडमली एक मुली माझ्या समोर आली आणि थांबली आणि गुलाब माझ्या पुढे केला आणि हा तुमच्यासाठी गुलाब. मी जरा शॉकच झालो. मी म्हटलं हे काय चाललंय. अहो आम्ही मुली एक गेम खेळतोय आणि आमच्यात असं ठरलंय, जो सगळ्यात हँडसम मुलगा पहिल्या तुझ्या समोर येईल त्याला हे गुलाब डायरेक्ट देऊन टाकायचं. आणि तिने बघ की मला माही डायरेक्ट गुलाब दिला गो. असली डेअरिंगमध्ये आली होती ती की बस. आणि ती म्हटली सगळ्यात हँडसम मुलाला द्यायचंय. आणि म्हणजे तिला मी सगळ्यात हँडसम वाटलं म्हणून तिने मला गुलाब दिला ग. आणि बघ मी तिला नाही म्हणू शकलो नाही आणि मी गुलाब घेतला. या मला इतकं भारी वाटलं ना की बस रमा. आणि बघ तू गाडीतच राहिलाय गुलाब. मग आता रमा तोंड फुगवून घेते. म्हणजे काय, तुम्ही हा गुलाब माझ्यासाठी नाही आणलाय, मला असं वाटलं की तुम्ही गुलाब माझ्यासाठी आणलाय. एक गुलाब काय, अख्खं काश्मीर तुझ्यासाठी आणेल. पण तुला माहिती आहे का रमा, ऑफिसमध्ये इतकं दमलो होतो की गाडीतून खाली उतरावं आणि तुझ्यासाठी काहीतरी घ्यावं. खरंच माझ्यामध्ये त्राण राहिले नव्हते. कधी असं झालं घरी येईल आणि थोडा तरी आराम करेल. आता जरा रिलॅक्स फील होतंय ग. अच्छा, म्हणजे इतक्या वेळ जो विचार करत होते, ज्या आनंदामध्ये होते की माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने इतके प्रेमाने गुलाब आणलाय आणि प्रेमाचं प्रतीक किंवा प्रेम आहे किंवा अजून काहीतरी प्रेम झालंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा माझी काळजी आहे, काहीतरी वेगवेगळ्या भावना घेऊन मी किती वेळची घरात वावरतीये की हा गुलाब माझ्या नवऱ्याने स्पेशली माझ्यासाठी आणलाय. आत्ता माझ्या लक्षात आलं, रस्त्यात कुठल्या तरी मुलीने हँडसम मुलाला गुलाब द्यायचा म्हणून तुम्हाला गुलाब दिला, तो गाडीत राहिला, तो चुकून मला मिळाला आणि मी तुम्ही गुलाब दिलाय म्हणून आनंदाने स्वतःच्या केसातही लावलाय आणि इतकी खुश होते की बस. आणि तुम्ही आता मला ऐन वेळेला सांगताय की तो गुलाब तुम्ही माझ्यासाठी आणलेला नाहीये. अक्षय म्हणतो नाही, त्या मुलीने मला दिला, आता कुठे टाकायचं इतकं सुंदर गुलाब, मी ठेवलंय गाडीत. आणि मला काय माहिती तू घेणार ग तो, आणि तुझा गैरसमज झालाय का. नाही मी तुला आणलेला नाहीये, तो मला मिळाला एका मुलीने हँडसम मुलाला दिलाय. अगं पण तू घेऊ शकतीस, आता मला दिलं काय आणि तुला दिले काय, तू घे, तुझ्या केसामध्ये खूप छान दिसतंय. आता मात्र रमा चिडलेली असते. नाही मी कशाला घेऊ आणि मला मुळात गुलाब नकोच आहे. मी कायसाठी घेऊ, तू माझ्यासाठी आणला नाही, मग कुणी दिलेला कुणासाठी दिलेला मी कशाला माझ्या केसामध्ये माळत बसू, मला तो नकोच आहे, मी आता तो गुलाब घेणारच नाहीये. अक्षय म्हणतो की इतके वेळी ही नॉर्मल होती, आता अचानक अशी काय वागायला लागली, कारण तिला भयंकर राग आणि चिडही आलेली असते की इतके प्रेमाने माझ्यासाठी गुलाब आणला म्हणून इतकी खुश होते आणि हे डायरेक्ट तोंडावर सांगताय की तुझ्यासाठी तो गुलाबच आणला नाही. ती आता केसातला गुलाब काढायला लागलेली असते. रमा ते गुलाब घेते आणि अक्षयच्या तोंडावर फेकून मारते. माळा त्या मुलीच्या केसात माळा. असं काय करतेय ग, तिने सहज मला गुलाब दिला, तिला ओळखतही नाही, तिच्या केसात कशाला जाऊन माळू, आहे की माझी रमा, तिच्या केसात माळतो की. हे बघ मला अजिबात तुमचा गुलाब नकोय आणि प्लीज मला मास्का लावू नका. तिने जेव्हा मला गुलाब दिलं ना तेव्हा मी तिला डायरेक्ट सांगितलं, अगं माझ्या बायकोला जर सांगितलं ना की हँडसम मुलगा म्हणून एका मुलीने मला गुलाब दिला तर ती माझ्यावर हसेल आणि म्हणेल की कोणीतरी प्रँक केला असेल तुमच्यावर, तुम्ही कसलं हँडसम बिंडसम नाही आणि तू कसली चिडतीये. आणि मला काय माहिती माझ्या बाळाला इतकं वाईट वाटणार आणि बाळा रागवणार, मला जर माहिती असं रागवली तर मी गुलाब घेतलाच नसता. हे बघ रमा, अजिबात वाईट वाटून देऊ नको तू प्लीज.
मी जलस होणार, बाळबीळ अजिबात काही म्हणायचं नाही. मी हसू तरी का? कुठल्या तरी मुलीने हँडसम म्हणून गुलाब दिलं ना, तुमच्यासाठी दिलं ना, मी जलस होणार म्हणजे होणारच. इतकी चिडलेली असते आणि इतकी तंतन तंतन करत असते. अक्षय मात्र तिच्याकडे बघतो आणि शांत बसलेला असतो. अहो आहेत ना तुम्ही हँडसम, देतात ना मुली गुलाब वगैरे, जा 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 तिच्याच केसात माळा, अहो जा तिच्या केसात माळा. इतकी चिडलेली असते ही रमा आणि अक्षयला खूप बोर करत असते. काय नाव होतं तिचं? नाव काय होतं तिचं? नाव आठवत नाहीये. म म म माही होतं का? हे माही वगैरे नव्हतं ग, मानसी. आता हिला जरा रिलॅक्स फील होतं. असं होय, मानसी नाव होतं का? पण जा की तिच्याच केसामध्ये माळा, तुम्हाला दिलंय तिने. इतकी रुसलेली असते, इतकी चिडचिड करते. मानसीच्या केसामध्ये गुलाब माळा, मला नका देऊ फुलं. अक्षय म्हणतो, अगं हळू रमा, काय चाललंय? ए बाळा, एवढं काय रागराग करतोय? मला कुणाच्याही माणसे विजेच्या केसात गुलाब माळायचा नाहीये, फक्त माझ्या रमाच्याच केसामध्ये गुलाब माळायचा आहे. आणि अक्षय परत तो गुलाब तिच्या केसामध्ये लावतो. आता ही नॉर्मल झालेली असते. खरंच फक्त माझ्या केसात? अगं बाई खरंच माझ्या बाळाच्या केसातच मला गुलाब लावायचा आहे. आता दोघेही हळूहळू रोमॅन्टिक व्हायला लागलेले असतात. हे दोघं आता जवळ आलेली असतात, छान रोमॅन्टिक गप्पा मारायला लागलेले असतात. तितक्यात तिथे सीमा येते आणि सीमा दरवाजात उभा राहून हे काय बोलताय ते ऐकते. ती काय ऐकायचं म्हणून आलेली नसते, ती अगदी सहज आलेली असते. पण यांचे शब्द तिच्या कानावर पडतात. मला आहे ना रमा आणि अक्षयच्या आयुष्यात एक दुडुदुडू धावणारी गोंडस मुलगी हवी आहे. काय म्हणणं आहे रमा तुझं? मला आहे ना खूप गोड सुंदर अशी मुलगी हवी आहे आपल्या दोघांच्या आयुष्यात. आणि हे नेमके आता सीमाने ऐकलेलं असतं आणि सीमाला जाम टेन्शन येतं. जी गोंडस मुलगी तिच्या बाबाच्या खांद्यावर खेळणार, बाबाला त्रास देणार, बाबाला त्यामुळे खूप आनंद मिळणार, आईच्या कडेवर निजेल. बरोबर आहे ना? अक्षय म्हणतो अगदी बरोबर, दोघं मिळून आपण तिला सांभाळायचं, म्हणजे एका कुणावर जबाबदारी येणार नाही. कळतंय ना? त्यांनी खूप छान आणि व्यवस्थित स्वप्न रंगवायला सुरुवात केलेली असते. टेन्शन मात्र इकडे सीमालाच आलेलं असतं. अक्षय रमा खूप जवळ यायला लागलेली असतात बोलता बोलता. आता मात्र सीमाला बघवत नाही आणि सीमा रमा असा आवाज देते. दोघं पटकन लांब होतात आणि रमा अजून अक्षयला हाताने लांब लोटते आणि आता सीमाकडे चाललेली असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. माही नयनाला म्हणत असते, फायनली मी जाणार आणि मी अक्षयवर प्रेम करते हे मी सांगणार म्हणजे सांगणार. आता मी रमाचा काही विचार करणार नाही. सीमा म्हणते, काय चाललंय? मला माहिती आहे नवीन पिढीतली, नवीन विचारांची तू, पण अगं तुमचं लग्न झालेलं नाहीये, तुम्ही जवळ येणं योग्य नाहीये. सीमा म्हणते, रमा मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. माही म्हणते, हो चालतंय की. इकडे मात्र खरी माही उभी असते आणि म्हणते, चेहरेसारखे आणि नशीबही चांगलं आहे. आता ही लग्न करायला निघली आहे का परत? पण हिचं लग्न अक्षयसोबत परत होऊ देणार नाही मी. ही जोपर्यंत माही आहे तोपर्यंत अक्षयचं आणि रमाचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही, हे शक्यच नाही. आता हे सगळं काही माहीने ठरवलेलं असतं. बघूया माही किती खरं होते आणि रमाचं आणि अक्षयचं लग्न होऊ देते की नाही, का सीमा लग्न लावल्याशिवाय राहणारच नाही. मित्रांनो, हे बघण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघायला लागणार. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.